Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड नेत्याच्या जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण CIDला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा आता लोकशाही मार्गाने इलाज केलाय। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, तर कारवाई विरोधात कोर्टात जाणार असल्याची आझमींची माहिती। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीडमधीलच आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता। प्रकाश सोळंके, विजयसिंग पंडित यांच्या नावांची चर्चा। मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय, आमदार महेंद्र थोरवेंची नाव न घेता तटकरेंवर सडकून टीका। चुकीच्या पद्धतीनं राजकारण केल्यास रायगड लोकसभा लढवण्याची तयारी असल्याचाही इशारा। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची आज बैठक। शरद पवार, ठाकरे, वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार। यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठकीचं आयोजन। कोल्हापुरातील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत। फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्यात कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा। प्रशांत कोरटकर प्रकरणावरून इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक। आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये सलग तिसरी भेट। गिरणी कामगार आणि BDD चाळ या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सरकारकडून उत्तर नाहीच, पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ। सरकारच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाण्यात जनसंवाद उपक्रम। आनंद आश्रमातनं उपक्रमाचा शुभारंभ। पालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यावर भर दिला जाणार। आरोपी दत्ता गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून ST स्थानकामध्ये फिरायचा, तर स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तपासात नवी माहिती समोर। पोलिसांच्या वेशातले आरोपी गाडेचे फोटो पोलिसांच्या हाती। जोगेश्वरीत तरुणीवर सामूहिक अत्याचार, पोलिसांकडून 5 नराधमांना अटक। 25 तारखेला घडली होती घटना। हे सगळे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत। मुंबई शहर आणि उपनगरात कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदकामाला मनाई, तर मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम न करण्याच्या सूचना। नवी मुंबईत आज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी 10 तास पाणी बंद राहणार। मुंबईकरांचा पाणीसाठा मार्चमध्ये 47%वर। शिवडी आणि काळाचौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू असल्याचा रहिवाशांचा आरोप। उन्हाळ्यात पाणीसाठ्यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता। लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर, तर धारावीमध्ये काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध असल्यामुळे या दौऱ्याला महत्त्व प्राप्त। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान। सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव। 9 मार्चला दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार। Cancer Healer Center, a new beginning.